यावरती. कसामी अनमागू कुणा माझी व्यथाही समजाऊ कुणा मागू कसामी अनमागू कुणा श्रावणीने एकही फोन केला नाही इतक्या दिवसात. कशी असेल ती? ठीक असेल ना? मामी थोडी उदास काय आहेस? मोक्षा, बरं झालं तू आलीस. मी आता तुला फोनच करणार होते. अगं, आपली श्रावणी कशी असेल ग तिथे? तुला तिची चौकशी करायला जमणार आहे का? भैया साहेबांनी या घरात सक्त ताकीद दिली आहे की यापुढे या घरात श्रावणीचं नाव कुणीही घेणार नाही. मला तिची काळजी वाटते ग. मामी मी आता शुभूच्या घरीच जाऊन आले. काय? तू तिच्या सासरी गेली होती? कशी आहे का माझी श्रावणी? सुखात आहे का ग ती? ती लोक तिला नीट नांदवतायत ना? सांग ना, ती काय म्हणाली का? तुला काही निरोप दिलाय का तिने? मोक्षा, तू शांत कायस? बोल ना, सांग ना मला. मामी सांगते, सगळं सांगते. मी तिकडे गेले तर मला एक वेगळंच चित्र दिसलं. मुळात ती आमच्यावरती वेळ आली आहे ना, फक्त तुझ्यामुळे आली आहे. या मुलाने जर स्वीटीची लग्न केलं असतं ना, तर आमच्यावर ही वेळच आली नसती. श्रावणी, मोक्षा, काय? शुभूच्या घरचे असं वागवतायत तिला? हो. आणि मी श्रावणीला भेटायला गेले तर श्रावणी मला भेटलीच नाही. तिने मला बघितलं तरी माघारी वळून आत निघून गेली. आई म्हणून माझं काळीच तुटतंय ग. मला नाही राहावं ते आता. मी बोलणार तिच्याशी. मामी पण मामाला कळलं तर? आधी उभं. बसा. मी शुभंकर शेला सुपरवायझरच्या पोस्टसाठी अप्लाय केलं होतं. प्लीज तुमची फाईल सर्टिफिकेट दाखवता का? हे बघा.
ग्रेट. तुमचा पास्ट रेकॉर्ड आणि एक्सपिरियन्स खरंच चांगले आहे. आम्हाला आमच्या नवीन प्रोजेक्टसाठी तुमच्यासारखा हुशार आणि एक्सपिरियन्सवाला सुपरवायझर हवा आहे. थँक्यू सो मच सर. तो शुभू इथे इंटरव्ह्यूसाठी ऑफिसमध्ये आलाय. सीईओ त्याची फाईल पाहतायत. नोकरी नक्की मिळेल असं वाटतंय. हो. बरं मिस्टर शुभंकर, सॅलरी बाबतीत तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे? सर सॅलरी तुम्ही म्हणाल तशी. सध्या मला कामाची आणि पैशाची खूप गरज आहे. मला माझं कुटुंब सांभाळायचं आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज सांगा. तुमची गरज मी समजू शकतो. कंपनी पॉलिसीनुसार मी तुम्हाला 20,000 पगार देईन. चालेल सर. थँक्यू सो मच. थँक्यू. एक्सक्यूज मी. हॅलो. मी अलकनंदा राजे शिर्के बोलतेय. शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांची बहीण. हां बोला. आता जास्त औपचारिकता नको, मी सरळ मुद्द्यावरच येते. तुमच्या समोर जो माणूस बसलाय ना इंटरव्ह्यू द्यायला, शुभंकर शेलार, त्याला ही नोकरी मिळता कामा नये. आत्ताच्या आत्ता हकलून द्या त्याला तिथून. पण मॅडम, तो परफेक्ट कॅन्डिडेट आहे आणि विनाकारण मी त्याला कसा नकार देऊ? मी सांगते म्हणून. हा शिक्षण मंत्र्यांचा आदेश आहे असं समजा. मिस्टर मॅनेजर, तुमची कंपनी शिक्षणाशी संबंधित आहे ना? मग तुम्ही आमच्याशी वाईटपणा घेऊ नका. मी सांगते ते मुकाट्याने करा. शिक्षण मंत्री एका सहीने तुमची कंपनी ब्लॅकलिस्ट करू शकतात. तुम्हाला कंपनी चालू ठेवायची आहे की बंद करायची आहे? मॅडम तुम्ही असं काही करू नका. तुम्ही म्हणाल तसं मी करीन. गुड. आत्ताच्या आता हकलून द्या त्याला तिथून. शुभ्या, आता तू गेलास. इंटरव्ह्यू देतोय. साहेब काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला फोन आला होता. म्हणजे काय इश्यू असेल तर मला सांगा, मी सॉल्व्ह करतो ना. मिस्टर शुभंकर, सॉरी, आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही. तुम्ही जाऊ शकता प्लीज. सर तुम्ही असं कसं बोलू शकताय? अहो सुपरवायझरची गरज होती म्हणून मी आलेलो. आपलं बोलणं झालं, तुम्ही पगार बी ठरवला आणि अचानक एक फोन आला आणि तुम्ही निर्णय बदलला. मला सांगा सर, कोणाचा फोन होता? हे राजकारण कोण खेळाले मला तुम्ही सांगा. हे बघा मिस्टर शुभंकर, मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. हा मॅनेजमेंटचा डिसिजन आहे. प्लीज तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे सर. याचा अर्थ माझ्या विरोधात जाणीवपूर्वक कट रचला जातोय. पण याच्या मागं कोण आहे?